सो पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुवास. मित्रांनो, आपण आता आहोत क्राबीमध्ये आणि आता आपली जर्नी चालू होईल क्राबी टू बँकॉक. आणि आपण क्राबी एअरपोर्टला जाणार आहोत. सकाळी 7:30-8 वाजलेले आहेत आणि इकडे छान प्रिया कॉफीचा आनंद घेते. सो हाय प्रिया. सो कशी आहे इथली मॉर्निंग, कशी वाटली आणि कसा वाटला स्टे तुला क्राबीतला? खूपच छान, नकोच वाटलं त्यांना. तो इकडे मुलगा हा सकाळी उठून बाहेर आलेला आहे. हॅलो चीर. सो चला तर पुन्हा हे हॉटेल सोडणं आलं, एअरपोर्टला जाणं. इथं कॅब येणार आहे आपल्याकडे, कॅब आपल्याला पिकअप करायला येणार आहे. कॅब आपण एअरपोर्टला जाणार आहे. सो असं आजचा जर्नी असेल क्राबी टू बँकॉक हॉटेल ॲम्बॅसेडर. सो इथं कुठली रूम मिळते, सगळी ही क्युरियोसिटी असते आणि यातच वेगळा एक आनंद सुद्धा असतो. सो चला तर मग ही रूम सोडायची वेळ आलेली आहे. कॉफी घेते प्रिया. बॅगा मी तुम्हाला दाखवतो, बॅगा भरलेल्या आहेत. शेवटचं काही गोष्टी राहिलेल्या आहेत. सो चला निघूया. तुम्ही बघू शकता क्राबी माझ्या पाठीमागे छान रोड आपला ॲव्हासी आपलं जे हॉटेल आहे. 2-3 दिवस आपण इथं राहिलो. सो छान सतत बघता बघता आपल्या या ट्रिपला 6 दिवस होऊन गेले. आपण 4 तारखेला घरातून निघालोय, आज 11 तारीख आहे. सो कसे दिवस पळतात ना हेच कळत नाही, अजिबात कळलं नाही. प्रिया म्हणते बरोबर आहे, अजिबातच कळलं नाही. सो चला तर आजची जर्नी एन्जॉय करूया. पुण्याचा सुहास, आज एक नवीन प्रवास. काल सकाळी ब्रेकफास्ट करायला काय मिळालं म्हणून आंब्याच्या फोडी आणि बरंच काय आणलं होतं तुम्हाला दाखवतो. सो ब्रेकफास्ट करूया, कारण जायचं आपल्याला. इकडे 12ही महिने आंबे मिळतात. सो आपल्या तोतापुरी आंब्यासारखी थोडीशी चव असते इकडे. सो चला करूया ब्रेकफास्ट. मँगो ब्रेकफास्ट, मँगो, पेरू, अननस असा ब्रेकफास्ट आपण करूया. सो रुचिरने वाट पण बघितली नाही, व्हिडिओची सुरुवात केलेला आहे ब्रेकफास्ट करायला. आणि प्रिया सुद्धा करते ब्रेकफास्ट. प्रिया कसा आहे आंबा? बर. सो अशा ट्रेमध्ये विकायला असतात 50 बातला हा कापून असलेला आंबा. चला खाऊया, 40 किंवा 50 बात. सो चला करूया ब्रेकफास्ट. सो आंबा मस्त. हे दोघं व्यस्त आहेत आंबा खाण्यामध्ये आणि पेरू खाण्यामध्ये. लेट्स इट मँगो. सो चला ॲव्हासीला बाय बाय म्हणण्याची वेळ आलेली आहे. आता रूममधून बाहेर पडतोय. खाली टॅक्सी 8 वाजता येणार आहे. तोपर्यंत रूम चेकआउट करून ते चेकिंग करून घेतील आणि आपण खाली लॉबीमध्ये वाट बघूया आपल्या टॅक्सीची. सो प्रिया, लेट्स से बाय बाय टू ॲव्हासी अँड क्राबी. चला जाऊया क्राबीच्या एअरपोर्टला आणि तिथून बँकॉक. सो रूमला बाय बाय म्हणलेलो आहे. आता जाऊया खाली लॉबीमध्ये. थोडंसं 3 दिवस राहिलो तरी एक काय म्हणू आपण, एक नातं जुळतं त्या रूम बरोबर. आपण म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतो की चला घरी, कारण ते 3 दिवसासाठी का होईना आपलं घर असतं. आणि आता लॉबीमध्ये जाऊ आणि ओ नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. आई लगे आई लेट्स. अरे पावर लिफ्ट आधी काय डेंजरस. बाय बाय. बसलेलो आहे आणि आता गाडी आपल्याला सोडेल ही गाडी एअरपोर्टला.
So say hi. सावधिका. สวัสดีครับ ब्रश माझ्या ठेवलं असं बघत जावा. सो 40-45 मिनिटं आता इथून लागतील एअरपोर्टला जायला असं त्यांनी सांगितलंय. सो चला जाऊया क्राबीच्या एअरपोर्टला. सो एअरपोर्टला उतरलेलो आहोत. आता जातोय एंट्रन्स गेटमधून आतमध्ये आणि बघूया तुम्हाला एअरपोर्ट दाखवतो. वेळ बराच आहे आपल्याकडे. सो क्राबी एअरपोर्टच्या आतमध्ये आलो आहोत. आल्या आल्या थंडावा थंडावा आहे इथे. सो चला दाखवतो तुम्हाला एअरपोर्ट. सो इथं बसलो आहोत क्राबी एअरपोर्टला येऊन, कारण जे चेक इन काउंटर आहे ते साधारणतः 9:45 उघडतं.
आपलं नॉक एअर नावाचं एअरवेज आहे, त्यांना आपण जाणार आहोत. तर एकदा चेक इन काउंटर उघडलं की बोर्डिंग पास घेऊ आणि मग आज जाऊन निवांत चिल करू. काय रुची? थोडंसं एअरपोर्ट एक्सप्लोअर करतो आहे. बर्गर किंग आहे, काही कॉफी शॉप्स आहेत, काही ब्रेकफास्टसाठी राईस आणि सगळे बेकरी आयटम्स इकडे विकायला मिळतात. पाठीमागं तुम्ही बघू शकता बर्गर किंग वगैरे आहे, राईस अँड नूडल्स, किंवा इकडे तुम्ही बघितलं तर झुरिच ब्रेड कॅफे, त्याचबरोबर कॉफी क्लब, असे बरेच काउंटर इकडे आहेत. डोमेस्टिक डिपार्चर इकडे आहे, पण आपला अजून बोर्डिंग पास मिळायचा आहे. बोर्डिंग पास मिळाला की इकडे जाऊया आणि मग डोमेस्टिक डिपार्चरला गेटला बसूया. तोपर्यंत मी तुम्हाला एअरपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय क्राबीचं. इकडे वेगवेगळे काउंटर आहेत. बँकॉक एअरवेज, थाई एअरवेज, थाई लायन, त्यानंतर एअर एशिया, नॉक, त्यानंतर इकडे नेहमीप्रमाणे यांच्या राजा जो आहे त्याचं कौतुक इकडे केलेलंच आहे. राजाला खूप मानतात हे लोक. एअर एशिया काउंटर आहे. इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक अशा दोन्ही फ्लाईट इकडून जातात. सो हे एअर एशिया काउंटर, हे वेटजेट आणि नॉक एअर, सो असं हे काउंटर आहे. प्रियाजी जाओ भिकाजी. भिकाजी, अमितजी लव भिकाजी फक्त नाही, प्रियाजी ऑल्सो लव भिकाजी. सो आपल्याला बोर्डिंग पास मिळालेला आहे. आता आपण सिक्युरिटी चेक करूया आणि आपल्या गेटजवळ जाऊन बसूया. सो बराच वेळ वाट बघायला लागली कारण काउंटर लेट ओपन झालं. त्यामुळं चला आता बॅगेचा सुद्धा 7 किलोचा विषय आहेच आहे डोमेस्टिकला. सो लेट्स मूव टू गेट नंबर 7. सो सिक्युरिटी चेक झालेला आहे. आता गेट नंबर 7ला आपण आलो आहे. आपल्या बॅगा घेऊन आतमध्ये आलो आहोत. हे डोमेस्टिक फ्लाईट शेवटचं आहे आणि वजनाचा प्रॉब्लेम या फ्लाईटनंतर मिटणार आहे. मग आपण मोठी बॅग घेऊ शकतो आणि फिरू शकतो.
मैंगो शेक आया कि निगाहों में चमक जाग उठी. रुचिरला घेतलेला आहे मँगो शेक आणि आम्ही घेतलेला आहे कोकोनट शेक, कोकोनट स्मूदी. सो चला प्रिया टेस्ट करते आणि सांगेल आपल्याला कशी आहे स्मूदी. विदाउट मिल्क सांगितलं होतं त्याला. कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे. त्यात असं क्रंची कोकोनटचे हे घातले क्रश. जरा मी पण पिऊन तुम्हाला सांगतो माझा अनुभव काय आहे. कोकोनट स्मूदी. साखर कोंबल्यासारखं. हा हा मस्त. खोबरं जे लागते ना तोंडात. सो अशा तारखे स्मूदी चालू आहे. रुचिर दोन्ही स्मूदी पित आहे. अरे मला कोणीतरी मँगो टेस्ट करवा, मला कोणीतरी मँगो टेस्ट करवा. पण फ्रुटी पितो ना, फ्रुटीची टेस्ट लागते मस्त. चला जाऊया आपल्या गेटपाशी. मजल दर बदल करत पोचूया गेटपाशी. झालेलं आहे. आता आपण फ्लाईट बोर्ड करायला निघालो आहोत. फ्लाईटपाशी या बसमध्ये बसून. सो चला तर जाऊया आणि फ्लाईट करूया बोर्ड. नॉक एअरचं फ्लाईट आहे. लेट्स गो टू फ्लाईट. सो फ्लाईट आम्ही बोर्ड केलेलं आहे. नॉक करत आम्ही निघालो आहे बँकॉकला. हॉटेल अँबॅसिडरला जाणार आहोत आणि आपली कॅब येईल डॉन मॉन्ग एअरपोर्टला आपली येईल कॅब आणि आपण निघू. सो बसलेलो आहोत आपण आता. प्रिया हॅलो. सो चला निघूया आणि पोचूया. सो उतरलो आहे बँकॉक डॉन मॉन्ग एअरपोर्टला आणि आता निघालो आहे आपल्या अरायव्हल पॉईंटला. सो लेट्स मूव टू हॉटेल अँबॅसिडर. आता आपल्याला पिकअप करायला गाडी येणार आहे. ती कुठे येते कशी येते ते बघूया आणि हळूहळू तिकडे अग्रेसर होऊया.
तो पुन्हा आपल्या नावाचा बोर्ड घेऊन एक महिला उभी होती. क्लुकवरून आपण सगळे बुकिंग केले आहेत आणि आता आपण थांबलेलो आहे. आपली गाडी येईल, गाडीमध्ये बसूया आणि हॉटेल ॲम्बॅसेडरकडे रवाना होऊया. सो गाडी आलेली आहे, गाडीत बसलेलो आहोत आणि निघालो आहोत. टोयोटो कॅमरी आहे आणि आता अग्रेसर होतोय हॉटेल ॲम्बॅसेडरकडे. Today and tomorrow on 13 Pattaya. हॉटेल चांगले रूम नाही बरोबर. भूक लागली, चेक इन केलं, जास्त वेळ न थांबता लगेच जेवायला आलेलो आहे डोसा किंगमध्ये. सो जवळच डोसा किंग नावाचं रेस्टॉरंट आहे. एकदा मागं मी येऊन गेलो इथं बघितल्यावर मला जाणवलं. सो डोसा किंगमध्ये आता ऑर्डर केलेली आहे. मस्तपैकी भोजन करूया. कापड टाकले त्यावर पेपर म्हणजे हे खराब व्हायला नको, हा पेपर परवडतो, पण ते त्यांना वॉशिंगचे जास्त चार्जेस लागत असतात. खावा, चना ये मारला आहे. यम यम यम.
सो इकडे इंदिरा मॉलमध्ये आलेलो आहे प्रियाला घेऊन. आज म्हटलं बघून घे कसा मॉल आहे काय आहे. सो जाताना 18 लाख खरेदी पूर्ण करता येईल. आज फक्त चेक करता येईल काय काय घ्यायचं, कुठं कुठं काय काय मिळतं. तिथं फोनला प्रॉब्लेम आला, तो दुरुस्त करायला आपण 400 बात खर्च आला आहे. सो दिलेला आहे दुरुस्त करायला. काय सॉफ्टवेअरचा काहीतरी प्रॉब्लेम आला आहे. सो इंदिरा मॉलमध्ये हँगआउट चालू आहे. रुचिर पाठीमागे फिरतोय. सो लेट्स हँग आउट ॲट इंदिरा मॉल. आहे डोका ही वेगळी चटणी. काय मागवले प्रिया? कांदा खडूचा. कांदा खडूचा. इंदिरा मॉलमध्ये शॉपिंग केल्याने आता आपण आलो आहे इकडे सर्वांना भवन झाले नवीन याच्यासमोर. तिकडे आपण आलो आहे. चला खाऊया. काय मागवलं रुचिर? काला डोसा. कारा काळा काळा काढा काळा का काळा काहीतरी. या नाही वेगळी चटणी. तर जेवण झालेलं आहे आणि निघालो आहे हॉटेलला. आपलं ॲम्बॅसेडर. उद्या सकाळी सफारी वर्ल्डला जायचं आहे. सो जाऊया हॉटेलला आणि करूया विश्रांती. कोण असतं? सो हॉटेलवर पोचलेलो आहे. चुटपुट खरेदी झालेली आहे प्रियाची. मेन खरेदी चुटपुट मेन खरेदी तर होणार आहे जाताना आणि पटायामध्ये थोडीफार. सो खरेदी तर ऑनच आहे कारण आता लगेचचा प्रॉब्लेम संपलेला आहे. आणि आता आपण जाऊया हॉटेलवर, आराम करूया. उद्या सकाळी सफारी जंगल सफारी जायचं आहे आपल्याला. 8 वाजताच सफारी वर्ल्डला जायचं आहे. परवा मंदिर बघून आपण जाणार आहोत पटायाला. सो लेट्स मूव टू अवर रूम अँड रिलॅक्स.